विजय मिळवल्याशिवाय इथून हलायचं नाही, मागे जायचं नाही, असं सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी यावेळेला स्पष्ट केलेलं आहे। दरम्यान डोक्यावरती गुलाल पडल्याशिवाय इथून उठायचं नाही, असं सुद्धा वक्तव्य मनोज जरांगे पाटलांनी केलंय। त्यामुळे मराठ्यांचं वादळ आता मुंबईत धडकलेलं आहे। पण आता मात्र तुम्ही सगळेजण आपण आपल्या गाड्या पायला काढून ते सांगतील तिथं नेऊन लावा, तिथून आपण एसट्याने येऊ नाही तर रेल्वेने येऊ। धन्यवाद। जय शिवराय। उपोषण सुरू झालं। तर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू झालेलं आहे। डोक्यावरती गुलाल पडल्याशिवाय मागे जायचं नाही, दरम्यान माना खाली घालायला लागेल असं काही काम करू नका, अशी सक्त ताकीद सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी सगळ्या कार्यकर्त्यांना दिलेली आहे। तसंच विजय मिळवल्याशिवाय इथून हलायचं नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणतायत। डोक्यावरती गुलाल पडल्याशिवाय इथून उठायचं नाही, असं सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे। मराठ्यांनी मुंबई जाम करून दाखवली, मात्र आता ज्या गाड्या आहेत त्या माघारी फिरवा, जिथे पार्किंग आहे तिकडे पार्किंगमध्ये न्या आणि पोलिसांना सहकार्य करा, अशा सूचना सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या आहेत। सरकारनं आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळेला केली। तर मराठ्यांचं मन जिंकायची सरकारला संधी असल्याचं सुद्धा मनोज जरांगे पाटील म्हणाले। जेलमध्ये टाकलं तरी सुद्धा उपोषण मागं घेणार नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणतात। आता माध्यमांना काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। मराठा समाजाला तिकडे जमलेल्या सगळ्या आंदोलकांना मनोज जरांगे पाटलांनी सूचना केलेल्या आहेत। त्यानंतर माध्यमांना काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। जेलमध्ये टाकलं तरी सुद्धा उपोषण आता मागं घेणार नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणतायत। तर सरकारने आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करावी, तसंच मराठ्यांचं मन जिंकायची सरकारला संधी आहे, असं सुद्धा मनोज जरांगे पाटील म्हणाले। सर्व मराठा नाही केलं तर आणखी करोडो मराठी जशा टप्प्याप्रमाणे तशा मुंबईत उपोषण नाही दिली, त्यांच्या विरोधात महाराष्ट्रात नाराजीची लाट दिली, पुन्हा ती नाराजीची लाट विखे येणार होते अशी एक चर्चा होती। कोणासोबतच नाही, आता आलो आम्ही दुसरं काय होतं। मी आवाहन केलं की गाड्या पार्किंगला लावा, ते लोक मुंबईत थांबतील की त्यांना घरी जाण्याचं आवाहन करतात। नक्की काय करायचं? जाणार आहेत तर आपण बघतोय मनोज जरांगे पाटील माध्यमांना प्रतिक्रिया देत आहेत। प्रशासनाला, मुंबईकरांना सगळ्यांना सहकार्य करा, अशा सूचना दिल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। मोकळा आहे चला आता मला आराम करू द्या। धन्यवाद। मोकळा आहे मार्ग, मोकळा उपोषण कसं असतं? आमरण उपोषण कडक सुरू झालं। काही खाणार नाही, पिणार नाही। काय बसला चला धन्यवाद। आपण दुपारी बोलू। दुपारी बोलू। पुढारी जो सातत्याने होता, दुसरा वर्धापन दिन आहे पुढारीच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं खूप त्यांना शुभेच्छा देतो। खूप शुभेच्छा त्यांना वर्धापन मंत्री साहेबांना एकच विनंती आहे, करोडो लोक मुंबईत आणले म्हणजे आम्हाला माज मस्ती नाही। आमच्या मागण्याची सगळ्या अंमलबजावणी करा आणि गोरगरीब मराठ्यांचा सन्मान करा। हे मराठी मरेपर्यंत तुम्हाला विसरणार नाहीत आणि आमची परवानगी आत्ताची आत्ता वाढून द्या। हे पण आम्हाला सहकार्य करा।
तुम्ही जर अडचणी आणली पुन्हा महाराष्ट्रातला मराठा समाज मुंबईकडे निघेल. मी जागा सोडणार नाही. शिंदे मुख्यमंत्री असताना तुम्हाला नवी मुंबईत परतावं लागलं होतं, तेव्हा आश्वासन मिळालेलं होतं, त्यानंतर सगळे सोयऱ्याची तुमची मागणी पुढे आली. आता तीच मागणी भेटून करताय का? सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय उठणार नाही. चला, धन्यवाद. मी पाणी खाली पडेल, मी खाली पडेल. तर आपण बघितलं मनोज जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. सहकार्य करा, वाटेतल्या ज्या गाड्या आहेत त्या बाजूला काढा आणि मुंबई मोकळी करा, अशा पद्धतीच्या सूचना दिल्या. दरम्यान चर्चेसाठी दरवाजे सदैव उघडे आहेत, मात्र आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असंही जरांगे पाटील म्हणालेले आहे. दरम्यान आता गोळ्या घातल्या तरी सुद्धा मागे हटायचं नाही असा निर्धार मनोज जरांगेंनी केलेला आहे. आझाद मैदानावरती त्यांचं अमरण उपोषण सुरू झालेलं आहे. आता मागे हटणार नाही असं मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट केलंय. गोळ्या घातल्या तरी आता मागे हटायचं नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणताय. न्यूझीलंड लोकमतवरती आपण या महामोर्चाचं महाकव्हरेज बघतोय. मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावरती दाखल झाले. दरम्यान त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना, आंदोलकांना आणि उपोषणकर्त्यांना सूचना केल्या की इथून पुढे कसा दिनक्रम असणार आहे किंवा कशा पद्धतीने हे आंदोलन करायचं आहे. विजय मिळवल्याशिवाय इथून हलायचं नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. दरम्यान डोक्यावरती गुलाल पडल्याशिवाय इथून उठायचं नाही असंही ते म्हटलेले आहे. तसंच महत्त्वाची सूचना केली म्हणजे मानाखाली घालायला लागेल असं काही काम करू नका असंही त्यांनी सांगितलेलं आहे. पोलिसांना सहकार्य करा, विजय मिळवल्याशिवाय इथून हलायचं नाही असं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे. मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावरती दाखल झाले आणि त्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांनी सूचना केलेल्या आहेत, आंदोलकांना सूचना केलेल्या आहेत. मान खाली घालायला लागेल असं काही काम करू नका, सगळ्यांना सहकार्य करा. मराठ्यांनी मुंबई जाम करून दाखवली, पण आता सगळं जी वाहतूक आहे ती सुरळीत करायची आहे. त्यामुळे जिथे पोलीस सांगतील तिकडे गाडी पार्क करा आणि बसने असेल किंवा रेल्वेने असेल त्या आंदोलनस्थळी या, अशा सूचना मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या आहेत. सरकारने आमच्या मागण्यांची अंमलबजावणी त्वरित करावी असं मनोज जरांगे पाटील म्हणतायत. खरं तर आज एका दिवसाची परवानगी आंदोलनाची मिळालेली आहे, मात्र आरक्षण घेतल्याशिवाय इकडनं उठणार नाही असं पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट केलेलं आहे. अमरण उपोषण सकाळी 10 पासून सुरू झाल्याचं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं. एकजुटीने आपल्याला सर्वांना पुढे जायचं आहे असं सुद्धा मनोज जरांगे पाटील म्हणालेले आहेत. मराठा आरक्षणाचं वादळ आता आझाद मैदानात धडकलं, मुंबईमध्ये धडकलं. 10 वाजता उपोषणाला सुरुवात झाली. मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं सरकारने सहकार्य केलंय, आपण सुद्धा सरकारला सहकार्य करायचंय. वाहतुकीला व्यत्यय होईल असं काही करू नका. जिथे पार्किंग करायला जागा आहे त्या ठिकाणी पार्किंग करा आणि मुंबई मोकळी करा असं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे. पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. आपल्याला एकजुटीने सर्वांना पुढे जायचं आहे असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. अमरण उपोषणाला सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात झाली. माध्यमांना सुद्धा जेव्हा त्यांनी प्रतिक्रिया दिली त्यांनी स्पष्ट केलं की आता आरक्षण घेतल्याशिवाय इकडनं हलणार नाही. आपण बघतो प्रचंड गर्दी खरं तर आंदोलनस्थळी आपल्याला बघायला मिळते. या गर्दीचं नियोजन कशा पद्धतीने करायचं हे सुद्धा मनोज जरांगेंनी सांगितलं. दरम्यान आपण बघतोय CSMT परिसरातली वाहतूक काही अंशी सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. अनेक वाहनं या ठिकाणी अडलेली होती. ठिय्या आंदोलन केलं होतं त्यामुळे बऱ्याच बस होत्या, वाहनं होती ती सुद्धा आयत्या ठिकाणीच खोळंबलेली होती. तर CSMT परिसरातली काही दृश्य समोर जेवढे ना तेवढे डी झोन मधले बाहेर या. डी झोन मधले पुरे बाहेर या. आपले नंतर आत घेऊ. आधी बाहेर जा, डी झोनच्या बाहेर जा. बाहेर. राधाकृष्ण विखे पाटीलजी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती त्या ठिकाणी योग्य पद्धतीने काम करत आहे. ती समिती योग्य विचार करेल. थँक्यू सर.
तर इथून पुढे सरकारची नेमकी काय भूमिका असणार, कोण चर्चेला येणार, कशा पद्धतीने यातून मार्ग काढणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार. दरम्यान मनोज जरांगे पाटलांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. सगळ्याला बोलतो पण थोड्या वेळाने, आता नाही. प्लीज समजून घ्या जरा. उपोषण सुरू झालं, कोरडं पडलंय तोंड माझं. बांधवांनो, सर्व दादाचं- मीडियावाल्यांना विनंती आहे, सर्वांनी स्टेज खाली करा. सर्व मीडियावाल्यांना विनंती आहे, सर्वांनी स्टेज खाली करा. सरकारने आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करावी असं मनोज जरांगेंनी सांगितलेलं आहे. दोन दृश्य आपण बघतो. एकीकडे